नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने आणि आज मी तुम्हाला एक अपरिचित, दुर्लक्षित राहिलेलं पण फार मोठा इतिहास असणारं ठिकाण दाखवणार आहे. पुणे सातारा महामार्गावरून प्रवास करताना शिरवळच्या जवळ आल्यानंतर रस्त्याच्या बाजूलाच आपण ही जुनी वास्तू पाहिली असेल. अनेक लोकांना असं वाटतं की ते एक मंदिर आहे, पण ते मंदिर नाहीये. त्याला 1800 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. तर काय आहे ती वास्तू आणि काय आहे त्याचा इतिहास, चला पाहूयात. शिरवळकडे जातानाच मध्ये वीर धरण लागतं. सध्या आपण वीर धरणावरतीच आहोत आणि मागच्या बाजूला धरणाचा हा सुंदर नजारा आपल्याला दिसतोय. तुमच्यापैकी अनेक लोकांना हे माहीत नसेल की वीर धरणामध्ये एक मंदिर बुडालंय. तिकडे दूरवरती आपल्याला काही पक्षी पाहायला मिळत आहेत. एक बेट वाटतंय तिथं, तर त्याच ठिकाणी एक मंदिर आहे. वीर धरणामध्ये जे मंदिर बुडालंय ना, ते उन्हाळ्यात पाण्याबाहेर येतं. ज्यावेळी पाण्याची पातळी कमी होतं त्यावेळेला. त्यामुळे जर शक्य झालं तर आपण उन्हाळ्यामध्ये नक्की या ठिकाणी येऊयात आणि ते जे मंदिर आहे, ते मंदिर कसं आहे, फार प्राचीन मंदिर आहे, ते तुम्हाला नक्की दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ या गावामध्ये सध्या आपण आहोत आणि याच ठिकाणी मागच्या बाजूला पाहू शकता, नॅशनल हायवे वरून सुसाट वेगानं गाड्या धावताना पाहायला मिळत आहेत आणि रस्त्याच्या बरोबर कडेला एक भगवा ध्वज फडकताना दिसतोय आणि त्याच ठिकाणी मंदिरासारखं एक जुनं बांधकाम पाहायला मिळत आहे. खर तर असंख्य लोकांना असं वाटतं की ते एक मंदिर आहे, पण ते मंदिर नसून जवळपास 1200 ते 1800 वर्ष जुनी एक पाणपोई आहे, ज्याला फार मोठा इतिहास आहे. त्याचा इतिहास देखील आपण जाणून घेणार आहोत आणि सोबतच ती पाणपोई कशी आहे ते देखील पाहणार आहोत. पुणे बेंगलोर महामार्गावर शिरवळच्या जवळ धनगरवाडी आणि नायगाव फाट्याजवळ ही प्राचीन पाणपोई आहे. याला जकात पिवई म्हणून देखील ओळखले जाते. बघू शकता, रस्त्याच्या बरोबर कडेलाच आपल्याला हे जुन्या काळात ही पाणपोई पाहायला मिळते. पूर्णपणे दगडामधलं हे बांधकाम. या अशा भव्य अशा स्वरूपाच्या दगडी शिळांवरती ही पाणपोई बांधण्यात आलेली आहे. आतल्या बाजूने ही पाणपोई कशी आहे ते पाहूयात आपण. या पाणपोईच्या आतल्या बाजूला या ठिकाणी 2 रांजण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णतः दगडाचे हे रांजण फार जुने आहेत आणि या रांजणांचं आणखी एक वैशिष्ट्य असं ते म्हणजे या रांजणांवरती केलेलं सुरेख नक्षीकाम अजूनही आपल्याला फार व्यवस्थित पाहायला मिळत आहे. खर तर हे रांजण निम्म्यापर्यंत असे जमिनीच्या समतल भागामध्ये जमिनीच्या खाली पुरण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्वी पाणी साठवलं जायचं, जे की अतिशय स्वच्छ आणि शुद्ध पाणी असायचं. खर तर हा एक व्यापारी मार्ग होता आणि याच व्यापारी मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना पाणी पिण्यासाठी ही पाणपोई बांधलेली असावी, ज्याला 1200 ते 1800 वर्षांचा जुना इतिहास आहे. आणि आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी, या पाणपोईचं बाजूला जे बांधकाम केलेलं आहे, या बांधकामामध्ये कुठेही चुन्याचा अथवा सिमेंटचा वापर केलेला नाही. तुम्ही जर ही व्यवस्थित बांधकामामधली एक दोन्ही दगडांच्या मधली फट जर पाहिली ना, तर याच्यामध्ये कुठेही चुना आढळून येत नाही. तर दगड एकमेकांमध्ये फिट करून हे सगळं बांधकाम करण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, याच्या या दगडी शिळा फार भक्कम आणि भव्य अशा स्वरूपाचे आहेत. खर तर समोरच्या बाजूला असं मंडपासारखं बांधकाम आहे, पण त्याची सध्याची अवस्था फार भयानक आहे. कधीही हा दगडी मंडप कोसळू शकतो अशी अवस्था आहे. म्हणजे जर आपण इथून व्यवस्थित पाहिलं तर पूर्णतः हा दगडी मंडप सध्या ढासळण्याच्या मार्गावरती आहे. आणि आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी ती म्हणजे या पाणपोईच्या बाहेरील बाजूला जे बांधकाम आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण असं दगड खडबडीत पाहायला मिळतोय, पण आतल्या बाजूचं बांधकाम मात्र एकदम पूर्ण असे प्लेन दगड आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि चारही बाजूला अशा कोरीव दगडी शिळा उभ्या केलेल्या आहेत, खांब उभे केलेले आहेत आणि त्याच्यावरती हे छत तयार केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. ही पाणपोई नक्की कोणी आणि कधी बांधली
याचा निश्चित कालखंड उपलब्ध नाही. मात्र इतिहास अभ्यासकांच्या मते ही पाणपोई 1200 ते 1800 वर्ष जुनी असावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून म्हणजे आदिलशाहीच्या काळात शिरवळमध्ये सुभान मंगळ हा भुईकोट किल्ला होता. शहाजीराजांच्या काळात कर्नाटकातील बेंगलोर पर्यंत निजामशाहीचा विस्तार असल्यामुळे महाराष्ट्रातून बेंगलोरकडे जाण्यासाठी याच ठिकाणावरून पूर्वी रस्ता होता. तसेच शिरवळ ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाटसरूंची आणि व्यापाऱ्यांची संख्या मोठी होती. घोडे, उंट, गाढव आणि खेचर अशा प्राण्यांवरती माल लादून या रस्त्याने अनेक व्यापारी आणि वाटसरू ये जा करत असत. शिवपूर्व काळात किंवा शिवकाळामध्ये या रस्त्यावर शिरवळच्या जवळच एखादा जकात नाका असेल. या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ही पाणपोई बांधली असावी. या जुन्या बांधकामाच्या आतमध्ये 2 भव्य दगडी रांजण आहेत. सध्या या रांजणांमध्ये कचरा आणि दारूच्या बाटल्या पडलेल्या असून या जागेची कोणत्याही प्रकारे स्वच्छता केली जात नाही. या पाणपोईच्या वरच्या छताला दगडामध्ये एक गोलाकार नक्षी कोरली आहे. या पाणपोईचे बाहेरचे बांधकाम पाहताना प्रथम दर्शनी ओबडधोबड दगड एकमेकांवर रचल्यासारखे वाटतात, पण तेच दगड आतल्या बाजूने मात्र गुळगुळीत आणि एकसमान कोरलेले दिसून येतात. पाणपोईच्या समोरच्या बाजूस दगडी मंडप असून या मंडपाचा अर्धा भाग सध्या कोसळून पडलेला आहे. गेल्या कित्येक शतकातील मानवी संस्कृतीचा आणि बदलांचा साक्षीदार असलेला हा ऐतिहासिक ठेवा आता मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणची जी दगडी भिंत आहे त्या भिंतीच्या बाजूला ही भली मोठी दगडी शिळा पाहायला मिळते, पण त्याच्या मधला जर गॅप आपण बघितला ना तर कधी सुद्धा हे बांधकाम वरचे दगड ढासळू शकतात अशी परिस्थिती आहे. याचं संवर्धन करणं फार गरजेचं आहे आणि हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल तर हे टिकवून ठेवलं पाहिजे. वरचा जो सभा मंडपासारखा परिसर आहे त्या वरच्या दगडी शिळा सुद्धा कधीही ढासळू शकतात. आणि हा दगडी खांब जर बघितला ना तर पूर्ण एका बाजूला असा झुकलेला आहे आणि हा खांब एकदा ढासळला तर वरचं पूर्ण बांधकाम एका झटक्यात खाली येऊ शकतं. एक गोष्ट मनापासून वाटते की हा आपला प्राचीन ठेवा आहे, हा आपला इतिहास आहे आणि गेल्या शेकडो वर्षापासूनची एक मानवी संस्कृती आहे जी की या दगडांनी जपलेली आहे, या रांजणांनी किंवा या पाणपोईने जपलेली आहे. आपला इतिहास जर पुढच्या पिढीला सांगायचा असेल ना
तर त्याचं जतन करणं, संवर्धन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि स्पेशली इथल्या स्थानिकांनी या गोष्टीसाठी पुढाकार घ्यायला हवा की जुन्या काळातली पाणपोई जतन व्हावी आणि पुढच्या पिढीला त्याचा इतिहास समजावा ना. यासाठी ही पाणपोई संवर्धित करणं किंवा या पाणपोईचा जीर्णोद्धार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी इथल्या स्थानिकांनी पुढाकार घ्यावा एवढीच एक अपेक्षा आहे.